यानंतरची बातमी आहे ती देशाच्या राजकारणातून। आसाममध्ये हिमंता बिस्वा शर्मा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। आसाम आणि विशेषतः पश्चिम बंगाल या पूर्वेकडच्या राज्यांमध्ये विजय मिळवल्यावर भाजपच्या गोटात प्रचंड उत्साह आहे। भाजप फक्त उत्साहात रमलेला नाही तर विजयोत्सव साजरा करतानाच भाजपनं 2029 ची रणनीतीही आखली आहे आणि त्यासाठी 5 नेत्यांना आणखी ताकद द्यायची ठरवलंय। पाहूया भाजपसाठी हे 5 वजीर गेम चेंजर ठरणार का ते। भाजपनं तयार केली तिसरी फळी। भाजपचे 5 वजीर बदलणार राजकारणाचा सारीपाट। भाजपचं 5 नेत्यांना बळ, लक्ष 2029। हाऊ इज द जोश? हाय सर असा सध्या भाजपचा उत्साह आहे आणि त्याचीच ही दृश्य। पूर्वेकडचं बंगाल भाजपनं जिंकल्यावर भाजपनं आक्रमकपणे 2029 ची तयारी सुरू केली आहे आणि त्यासाठीच भाजपनं नव्या दमाचं नवं नेतृत्व तयार करून त्याला बळ द्यायला सुरुवात केली आहे। प्रादेशिक नेतृत्व म्हणजे राज्यांमधलं नेतृत्व खंबीर करायचं अशी भाजपची रणनीती आहे। ही 5 राज्य आणि त्या 5 राज्यांमधले भाजपचे 5 वजीर आहेत। महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ, बिहारमध्ये सम्राट चौधरी, पश्चिम बंगालमध्ये शुभेंदू अधिकारी आणि आसाममध्ये हिमंत बिस्व शर्मा। या 5ही राज्यांमध्ये 5ही शिलेदारांनी भाजपला भक्कम केलंय, एक हाती सत्ता मिळवली आहे। या 5ही राज्यातले हे 5 मुख्यमंत्री म्हणजे भाजपची भविष्यातील गुंतवणूक आहे। हेच 5 नेते ब्रँड मोदीला आणखी मजबूत करतील अशी भाजपची रणनीती आहे। या 5 शिलेदारावरच भाजपनं मोठी जबाबदारी सोपवली आहे। लोकसभेचा विचार केला तर या 5 राज्यांमधून 224 लोकसभेच्या जागा येतात। उत्तर प्रदेशामधून 80, महाराष्ट्रामधून 48, पश्चिम बंगालमधून 42, बिहारमधून 40 आणि आसाममधून 14 या जागा या 5 राज्यांमधून येतात आणि यामुळेच इथल्या स्थानिक नेतृत्वाला आणखीन बळकट बनवण्याची रणनीती भाजपनं आखली। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे कट्टर हिंदुत्वाचा चेहरा आहेत। योगींनी हॅट्रिक केली तर पक्षातले मजबूत नेतृत्व म्हणून योगींचं नाव पुढे येईल। देवेंद्र फडणवीस हा भाजपचा विकासाचा चेहरा आहे, इन्फ्रामॅन। शरद पवार उद्धव ठाकरेंशी टक्कर देत पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना कमकुवत केली। तिकडे अनेक वर्ष बंगाल विजयाचं स्वप्न शुभेंदू अधिकारींमुळे पूर्ण झालं। आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व शर्मा यांनी पुन्हा एकदा आपलं निवडणूक चातुर्य आणि रणनीतिक क्षमता सिद्ध केली, तर तेजस्वी यादव यांना भिडणारा चेहरा म्हणून सम्राट चौधरींकडे पाहिलं जात आहे। भाजपने आता 3 पिढ्यांची एक मांडणी आणि जोडणी व्यवस्थितशीर केलेली दिसून येते। ह्या 3 पिढ्यांच्या नेतृत्वामध्ये पहिली पिढी जर राजनाथ सिंग, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन आणि नरेंद्र मोदींची मांडली तर ती तुम्हाला केंद्रात दिसून येईल। दुसरी पिढी त्यामध्ये भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, विनोद तावडे यासारख्या दिग्गज नेत्यांची फळी संघटनेत आणि सरकारमध्ये नरेंद्र मोदी यांनी बनवली आणि तिसरी पिढी ही आपल्याला दिसून येईल ती म्हणजे राज्यातील नेतृत्वामध्ये। भाजपनं 2029च्या लोकसभा निवडणुकीची तयारी केव्हा सुरू केली आहे। प्रादेशिक स्तरावर पक्षाची मजबूत पकड असावी आणि प्रादेशिक पक्षांऐवजी राष्ट्रीय पक्षाभोवतीच राजकारण केंद्रित करण्याचा भाजपचा प्लॅन आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही। हे नुकसान भरून काढण्यासाठीच भाजप आता या तिसऱ्या फळीला बळ देत आहे। विरोधी पक्ष नेतृत्वहीन दिसत असताना भाजपनं मात्र नेतृत्वाची तिसरी फळी सुद्धा तयार केली आहे। भाजपमध्ये राजे एकच आहे, परंतु हे 5 मुख्यमंत्री वजीराच्या भूमिकेमध्ये दिसून येत आहेत। 2029च्या निवडणुकीमध्ये हे 5ही वजीर भाजपसाठी उपयोगी असणार आहे। कॅमेरामॅन सत्यमसह रामराज शिंदे, NDTV, दिल्ली।